सड़क विकास निगम द्वारा फंड जुटाने के नाम पर सस्ते दाम पर ससून अस्पताल के सामने की 2.5 एकड़ विशाल रणनीतिक भूमि निजी क्षेत्र को दे दी गई है। ये जगह महज 60 करोड़ रुपए में 99 साल के लिए लीज पर दी जा रही है। इस स्थान पर भारत रत्न सर मोक्ष गुंडम विश्वेश्वरैया स्मारक और इंजीनियरों के आराध्य देव की भवन निर्माण की मांग को लेकर पुणे कॉन्ट्रैक्टर्स एसोसिएशन और कॉन्ट्रैक्टर्स फेडरेशन की ओर से आज प्रदर्शन किया गया। 405 मंगळवारपेठ पुणे येथील सार्वजनिक बांधकाम विभाग व रस्ते विकास महामंडळाच्या मालकीची जागा साधारणतः अंदाजे क्षेत्रफळ 2.25 एकरच्या दरम्यान असावं। समोर ससून हॉस्पिटल आहे, गोरगरिबांचं जे अख्ख्या महाराष्ट्रात नाही भारतात फेमस आहे। गोरगरिबांवर इथं मोफत उपचार केले जातात आणि या ठिकाणची जागा आज काडीमोल भावांनी आज खाजगी विकासकाला देण्याचा घाट शासनाने घातलेला आहे। त्याचा आम्ही सर्व कंत्राटदार संघटनेतर्फे सर्वप्रथम निषेध करतो। या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाची कार्यालय आज तक कार्यरत आहे। मेकॅनिकल उपविभाग असेल की सर्व देखभाल दुरुस्तीच्या शासनाच्या गाड्यांचं काम इथे केलं जातं। इथे 4 सब डिव्हिजन आहेत, 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर अशा प्रकारचे। आणि विशेष म्हणजे उल्लेखनीय बाब अशी की सर विश्वेश्वरैया ब्रिटिशांकडे जेव्हा नोकरीला होते ते विश्वेश्वरैया म्हणजे त्यांच्या नावाने आज महाराष्ट्र शासन अभियंता दिन साजरा करतात। त्यांच्या नावाने उत्कृष्ट अभियंता आदर्श अभियंता पुरस्कार दिले जातात व आमची पंढरी म्हणलं तरी हरकत नाही, कारण इथं दरवर्षी 15 सप्टेंबरला अभियंता दिन इथं साजरा करीत असताना त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करा। मुख्य अभियंत्यापासून साधारणतः शिपायापासून सर्व कर्मचारी अधिकारी व सर्व कॉन्ट्रॅक्टर इंजिनियर आम्ही इथे येत असतो व त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करतो। आणि अशा ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग भवन इथं गरजेचं सर विश्वेश्वरैया सार्वजनिक बांधकाम विभाग भवन इथं उभं राहणं गरजेचे असताना हे MSRDCने ही जागा खाजगी विकासकाला कशी काय दिली हे न उलगडणारं कोड आहे व आम्हाला फार वेदना होत आहेत। हे काडीमोल भावांनी जागा देऊन तुम्ही आज शासनाचं नुकसान करत आहे, याच्यावर फेरविचार शासनाने करावा। ही जागा परत सार्वजनिक बांधकाम विभाग MSRDCकडे असावी। त्यांना एकतर जागा नाहीत बसायला, बऱ्याच ठिकाणी अशी परिस्थिती आहे। आता ही लोक पण ज्यांना जागा खाली करायला सांगितली अक्षरशः त्यांना जागा उपलब्ध नाही बसायला। मग उलट या ठिकाणी जर मोठी बिल्डिंग बरीचशी शासकीय कार्यालय बसू शकतील, अजून चांगल्या प्रकारे विकास करता येऊ शकेल। मग असं असताना तुम्ही खाजगी विकासाला जागा का देत आहे व विश्वसनीय माहितीनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने ज्या डीलमध्ये हे अमाऊंट जी झाली ती जागा शासनाला द्यायची तयारी दर्शवली होती, तरी पण नकार देण्यात आला त्यांना। की अशा असताना आमच्या मनाला खूप वाईट वेदना होत आहेत आणि त्याचाच भाग म्हणून आम्ही सर्वजण जमलेलो आहोत। ब्युरो रिपोर्ट, VSRS न्यूज, पुणे, महाराष्ट्र।